महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र येण्यास सुरुवात केली, पण याकडे भविष्यातील वाटचाल म्हणून पाहिलं जाते। विलीनीकरणाच्या दिशेने दोन्ही राष्ट्रवादींची पावलं पडतायत का, पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट। जो काय निर्णय घ्याल तो लवकर घ्या आणि पुण्याच्या हितासाठी घ्या। पुणे महापालिका निवडणुकीपासून दोन्ही राष्ट्रवादींची एकत्र येण्यास सुरुवात झाली का, असा खल राजकीय वर्तुळात सुरू झाला। तसंच याकडे लवकरच दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होणार आहे का, या चष्म्यातूनही पाहिलं जातंय। TV9ला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री देवगिरी बंगल्यावर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। या बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचेही नेते हजर होते, अशी माहिती आहे। पुणे पिंपरीत एकत्र येणं आणि महापालिकांनंतर पुढच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचं कळतंय। तसंच शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवरही शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात बैठका झाल्याचं समजतंय। खरं तर माझी पहिल्यापासून हीच भूमिका होती की दोन्ही पक्षांनी एकत्र यावे आणि एकत्र जर आले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना, दोन्ही पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने न्याय होईल आणि महाराष्ट्राच्या जनतेला विकासाच्या दृष्टिकोनातून नक्कीच दोन्ही पक्ष जर एकत्र आले तर हातभार लागल्यासारखं होईल। दोन्ही पक्ष एकत्र यावे म्हणून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची मनापासून ती इच्छा आहे आणि दोन्ही पक्ष एकत्र येऊन विलीनीकरणाचा जो काही निर्णय असणार हा निर्णय आदरणीय अजितदादा पवार घेतील। युती करणं, निवडणुकीला सामोर जात असताना नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा स्थानिक पातळीवरती वेगवेगळ्या पैकी युतीसुद्धा त्या ठिकाणी अधिकृत चिन्हावरती झाले आणि अनेक ठिकाणी परिवर्तन आघाडी, विकास आघाडी, नागरी आघाडी, शहर विकास आघाडी अशा पैकी त्या ठिकाणी झालेल्या आहेत। याचा अर्थ काही विलीनीकरण होतं अशातला काय भाग नाही आणि म्हणून या सगळ्या हायपोथेटिकल हा सगळ्या बातम्या आहेत किंवा तर्क त्या ठिकाणी आहे, याच्यात काही तवतांश नाही। तसं पाहिलं तर गेल्या 15 दिवसांआधी दिल्लीतही काही घडामोडी घडल्या, त्यानंतरच पुणे महापालिकेत एकत्र येण्यास सुरुवात झाली। 10 डिसेंबरला दिल्लीत शरद पवारांनी डिनरचं आयोजन केलं। त्या डिनर पार्टीत उद्योगपती गौतम अदानी आणि अजित पवारही उपस्थित होते। शरद पवार आणि अजित पवारांमध्ये 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली। अदानींच्या माध्यमातून मध्यस्थीचा प्रयत्न तर नाही ना, अशी चर्चा त्यावेळी सुरू झाली। विशेष म्हणजे या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याची माहिती आहे आणि पुन्हा 5 दिवसांनी सुप्रिया सुळे यांनी अमित शहांची भेट घेतली। त्यानंतर त्याच दिवशी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही अमित शहांच्या भेटीसाठी आले आणि आता पुणे महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र येण्यास सुरुवात केली। त्या दिशेने म्हणजे पुणे आणि पिंपरीतली जी काही परिस्थिती आहे, दोघंही एकत्र येण्याची कदाचित उद्या परवा ती घोषणा होईल। पण ही विलीनीकरणाची सुरुवात आहे का, तर ती निश्चितपणे विलीनीकरणाची सुरुवात आहे असं वाटतं। प्रिया सुळे असतील किंवा अन्य जे नेते आहेत यांचं जर भविष्य चांगल्या पद्धतीनं राजकीय भविष्य जर घडवायचं असेल तर कुठेतरी दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणं आणि जी काही विभागलेली ताकद आहे ती एकत्रित करणं आणि अधिक सक्षमपणे उभं राहणं। अजित पवारांना गरज आहे का, तर निश्चितपणे आहे, पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला आज ती जास्त गरज आहे। काळाच्या ओघामध्ये निश्चितपणे यापुढच्या काळात विलीनीकरण होईल। अजित पवारांनी बंड करून भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला। 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा प्रयत्नही झाला, पण ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाणं आणि भाजपसोबत सत्तेत सहभागी होणं याची व्याख्या शरद पवार सांगत होते। सगळ्यांच्या सह्या त्याच्यामध्ये की आपल्याला सत्तेत जायला पाहिजे, आपल्याला विकासाची कामं करायची आणि मग हा फक्त आम्हाला दोष कशाला तुम्ही देता। मला साहेबांवर टीका करायची नाही, पण मी मागच्या मीटिंगमध्ये सुद्धा एका जाहीर सभेत सांगितलं होतं, साहेब आपण जायचंच नव्हतं तर ती चर्चाच कधी करायला नको होती। आपल्याला या रस्त्याला जायचं नाही, चर्चा कशाला करा। किती वेळा चर्चा झाली, एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा, 7-8 वेळा चर्चा झाली। तुम्ही शिवसेनेवर गेला, याचा अर्थ तुम्ही भाजपवर गेलात। फरक आहे दोघांच्यामध्ये। शिवसेनेचं हिंदुत्व आहे ते लपवून ठेवत नाही, पण ते हिंदुत्व अथक जातीच्या लोकांना घेऊन जाणार आहे।
हे हिंदुत्व आहे. आणि भाजपचं जे हिंदुत्व आहे ते विभाजनवादी, विषारी, मनुवादी आणि विघातक. माणसामध्ये अंतर वाढवणारं, विद्वेष वाढवणारं हे हिंदुत्व आज भाजपच्या वतीने केलं जाते. राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. फुटीनंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेतला फरकही स्पष्ट दिसला. जशी कट्टरता उद्धव ठाकरे आणि शिंदेंमध्ये आहे तसं पवार काका पुतण्यांमध्ये नाही. प्रदीप कापसेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.